कोंडाळे बनवून तयार आहेत। मस्त दिसतात, खमंग खुसखुशीत खरपूस होतात आणि पौष्टिक आहे। आणि असंच आदल्यामधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा संध्याकाळी नाश्त्यासाठी मस्त असा पौष्टिक पदार्थ आहे। नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण कोंडाळे कसे बनवायचं ते बघतोय। खानदेश, साधारणपणे जळगाव इकडे हे बनवले जातात। दुसरं तिसरं काही नसून थालपीठाचा प्रकार आहे। थोडीशी पद्धत वेगळी आहे। महाराष्ट्रातले वेगवेगळे प्रकार आपण वेगवेगळ्या पद्धतीने कसे बनवायचं ते बघतोय, त्यातच ही रेसिपी। तर सगळ्यात आधी लसूण घ्यायचा, एक 7 ते 8 लसूण पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरं आणि एक पाव चमचा ओवा। आता याची भरड काढून घ्यायची। खूप बारीक करायची गरज नाही, हलकीशी भरड काढायची। परफेक्ट। अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा। तर आता कोंडाळे बनवण्यासाठी 1 कप गव्हाचं पीठ घ्यायचं। यामध्ये अर्धा कप बेसन, अर्धा कप ज्वारीचं पीठ आणि अर्धा कप तांदळाचं पीठ। आता ही जी भरड आपण करून घेतली, ही भरड घालून घ्यायची। खूप छान खमंग लागतात। जिरं ओवा याचा स्वाद खूप छान उतरतो। हळद एक अर्धा चमचा, 1 चमचा लाल तिखट, मीठ घालायचं चवीपुरतं, खूप सारा बारीक चिरलेला कांदा आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर। आधी हे सुके जिन्नस सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी भरड उरलेली आहे, वाया नाही गेलं पाहिजे म्हणून मग हेच भांडं मी धुवून घेते। थोडं थोडं पाणी घालायचं आणि मऊ याचा एक गोळा करून घ्यायचा। खूप सैल नाही करायचा आणि खूप घट्टही नाही। चला तर मग हे पीठ मळून तयार आहे आणि छान असं मऊसूत करून घेतलं, तुम्ही बघू शकाल। आता काय करायचं, आता एक स्वच्छ सुती रुमाल किंवा कापड घ्यायचं, ओलं करून घ्यायचं। याच्या मध्यभागी आणखी थोडं पाणी हे करायचं, शिंपडायचं। तर या पिठातला एक गोळा घ्यायचा, थोडंसं पाणी लावायचं हाताला आणि हे छान असं थापून घ्यायचं। तुम्हाला कितपत जाड हवंय पातळ हवंय त्या अंदाजाने तुम्ही हे करू शकता। मस्त खूप छान असं थापून झालं की मध्यभागी एक होल करायचं, म्हणजे स्टीम रिलीज होते आणि हे थालीपीठ किंवा कोंडाळं एकसारखं भाजलं जातं। म्हणून मग मध्यभागी, आणि आणखी हवं असेल तर तुम्ही 4-5 करू शकता बाजूला, पण मी एकच करते, दिसायला सुंदर दिसतं। आता हे भाजूयात आपण। मधुराज रेसिपी मसाला स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी कुठलाही मसाला अमेझॉन किंवा इथे दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर ऑर्डर करू शकता। प्रत्येक ऑर्डर बरोबर छोटंसं भातुकलीचं भांडं पाठवण्यात येईल, पण त्याचबरोबर 3 भाग्यवान विजेते निवडण्यात येतील, ज्यांना पाठवण्यात येतील आकर्षक भेटवस्तू। आता इथे तवा व्यवस्थित गरम झालेला आहे, याला तेल ब्रश करून घेऊयात। तर भाजण्यासाठी हे आपण उचलूयात रुमाल आणि यावर हे थालीपीठ घालून घ्यायचं, रुमाल काढायचं, मस्त झाकून एक 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यायचं।
आता एक 3 ते 4 मिनिट झाकून शिजवलं की झाकण काढायचं, यावर तेल घालून घ्यायचं साईडने, त्याचबरोबर मध्यभागी, आणि आणखी खालच्या बाजूने छान असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं. चला तर आता हे खालच्या बाजूने व्यवस्थित भाजून झालं की पलटी करू. आहा, तुम्ही बघू शकाल काय मस्त सुरेख असा रंग आलेला आहे, जबरदस्त. आता हे खालच्या बाजूने मस्त असं खुसखुशीत भाजून घ्यायचं. आणि हे बघू शकता खालच्या बाजूने मस्त असं खरपूस भाजून झालं, जबरदस्त. आता हे काढूया. आणि आता याच पद्धतीने पुढचंही करायचं थालीपीठ. तेल, आणि हे यावर सोडायचं. झाकून 3-4 मिनिट शिजवून घ्यायचं. चला तर मग इथे कोंडाळे बनवून तयार आहेत. मस्त दिसतात, खमंग, खुसखुशीत, खरपूस होतात आणि पौष्टिक आहे. आणि असंच आदल्यामधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा संध्याकाळी नाश्त्यासाठी मस्त असा पौष्टिक पदार्थ आहे. रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त खमंग खुसखुशीत रेसिपीवर. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.